माने यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरेंचे आमदार तुमच्यावर 100 पेक्षा अधिक मताने निवडून येऊ असं त्यांचं मत आहे. त्यांचा उमेदवार 100 पेक्षा अधिक मताने निवडून येणार आहे. नाही, ते असंही बोलू शकतात की आमच्या उमेदवाराला मतच पडणार नाहीत, आम्हाला 0 मतं मिळणार. 100 पेक्षा जास्त मताने निवडून यायचं असेल तर त्यासाठी मतपेटी आज आहे ना. आज संध्याकाळी 9 वाजेपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होईल. या क्षणी त्यांच्यात आणि आमच्यामध्ये 40 मतांचा तफावत आहे, हे आम्ही मान्य करतो. त्यांच्याकडे त्यांच्या मित्रपक्षांसह बहुमत आहे, आकडा आहे. तरी आमचे सुदर्शन रेड्डी हे निवडणुकीला आम्ही त्यांना उतरवलेलं आहे. आणि आम्ही सुद्धा राजकारणामध्ये इंडिया आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करत आहेत, त्यांच्यासुद्धा कुठेतरी चर्चा झाल्याच असतील ना. पाहू ना काय होतंय ते. सर, तुम्ही शेवटी पक्षाचा मुद्दा जो उपस्थित केला होता काल, त्याच्यावरनं विरोधी पक्षाकडनं खूप टीका होती, खास करून भाजप असेल, एकनाथ शिंदेचा पक्ष असेल. अनिल बोंडे म्हणतात तर तुम्हीच कावळा आहात, तुम्हालाच कावळा आहेत असं त्यांचं. त्यांना काही बोलू द्या. मी एक मुद्दा मांडलेला आहे. आतापर्यंत हिंदुत्ववादी पक्ष जे आहेत भाजपसारखे, हे मी हा मुद्दा गमतीने मांडलेला आहे. हे आतापर्यंत मुहूर्त, हिंदुत्व, पंचांग हे सर्व करून निवडणुका करत होते. आता पितृपक्षामध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेतल्यामुळे सेक्युलर झालेले आहे. आणि त्याचं अभिनंदन केलं की भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीनं सेक्युलर झालेलं आहे की अंधश्रद्धा पाळत नाही. अंधश्रद्धेच्या वर जाऊन त्यांनी उपराष्ट्रपदाची निवडणूक पितृपक्षात घेतली, याचं कौतुक केलं पाहिजे. त्यांना समजलं नाही. नाही, ते बिंडोकच आहेत ना. त्यांना कौतुकही समजत नाही की त्यांनी अंधश्रद्धेवर मात करून पितृपक्षामध्येही निवडणूक घेतली, याबद्दल त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. वारंवार जेव्हा क्रॉस वोटिंगचा प्रश्न येतो तेव्हा वारंवार विशेषतः तुमच्याच पक्षाचे खासदार करतील असं म्हटलं जाते. दरम्यान शिंदेचे माजी खासदार कृपाल तुमाने म्हणाले की तुमच्यावर लोक नाराज आहेत, 80% लोक आमच्या संपर्कात आहेत, संजय राऊतांवर नाराज आहेत आणि आमच्याकडे येतील महापालिकेपूर्वी. कोण म्हणते हे? कृपाल तुमाने. ज्यांचा आम्ही पराभव केला लोकसभेला ते म्हणतात. दारुण पराभव केला लोकसभेला. काय यांच्यावर तुम्ही यांना महत्त्व देता? या लोकांना हे फ्रस्ट्रेशन आहे. ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघालेला आहे, ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघालेला आहे, ते दुसऱ्यांच्या आमदार विलीन करण्याच्या भाषा करतायत. आज जे शिवसेनेमध्ये आमदार आहेत, खासदार आहेत, तो शुद्ध निष्ठावंत असे लोकांचा पक्ष आज उरलेला आहे. ज्यांना जायचं होतं तो गाळ निघून गेला. जे पैशाला विकत गेले, दहशतीला किंवा CBI ईडीच्या धमक्यांना घाबरून निघून गेले, त्यांनी आमच्या पक्षातल्या कडवट निष्ठावंतांवरती बोलणं हा निष्ठावंतांचा आणि शिवसेनेचा आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अवमान. पण जे कोणी आमदार आहेत ज्यांनी हे भाष्य केलेलं आहे ते कधी काळी शिवसेनेचे खासदार होते. आम्ही त्यांना निवडून आणलेलं आहे. आमच्याकडून गेल्यावर त्यांचा पराभव झाला त्यांच्याच मतदारसंघात. मग त्यांना मागच्या दाराला विधान परिषदेमध्ये आणलं आणि ते आता सांगतायत हे फुटणार ते फुटणार. त्यावर तुमचं नशीब फुटलंय ते बघा आधी. भविष्यामध्ये हा पक्ष भाजपात विलीन होतो, त्या संदर्भात चर्चा आणि बोलणी सुरू पण झालेली आहे. हे बहुतेक त्यांना माहीत नसावं.